हाय फ्रेंड्स, आज आपण टॅली प्राईम या कोर्समध्ये लेसन नंबर 3 पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत कंपनी क्रिएशन. आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कंपनी कशी तयार करायची हे आज पाहणार आहोत. हे जे आहे हे टॅली प्राईमचं सॉफ्टवेअर दाखवलं दिसते तुम्हाला बघा. डबल क्लिक केलं की ओपन होतं. टॅली सॉफ्टवेअर ओपन व्हायला लागलेलं आहे. हे जे झालेलं आहे टॅलीचं सॉफ्टवेअरचा फर्स्ट लुक ओपन. इथं आपल्याला बघायचं आहे कंटिन्यू इन एज्युकेशन मोड. इथं क्लिक केल्यानंतर मी आता टॅलीमध्ये काहीच काम केलं नाही, त्यामुळे इथं बाय डिफॉल्ट कोणतीही कंपनी क्रिएट केलेली दाखवत नाहीये. आपण पहिल्यांदा पाहूया या सॉफ्टवेअरची इन्फॉर्मेशन. हे जे आहे कंपनीच्या सॉफ्टवेअरचं नाव आहे, जे EDU म्हणजे एज्युकेशन मोड दाखवतंय. जर आपली लायसन कॉपी असेल तर गोल्ड सिल्वर जी असेल ती दाखवतं. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे तो हा, याला टॉप मेनू असे म्हणतात. हा जो दिसतोय याला काय म्हणायचं, टॉप मेनू. यावर बटन असतात, ही जी छोटी छोटी आहेत ही बटन, यांना बटन्स म्हणतात. या बटनचा जसं की आता हे कंपनी बटन असेल, हे मला ओपन करायचं असेल तर त्याचा इथं शॉर्टकट दिलेला आहे. के च्या खाली एक रेष असेल, एक रेष याचा अर्थ अल्ट असा होतो. जर दोन रेषा असतील तर याचा अर्थ कंट्रोल प्लस के असा होतो. चला बघूया आज आपण पहिली कंपनी कशी क्रिएट करायची. इथं कंपनी क्रिएट नसल्यामुळं बाय डिफॉल्ट कंपनी क्रिएशनची समोर स्क्रीन आलेली आहे बघा. इथं पहिलीच इथं क्रिएट कंपनीवर एंटर बटन प्रेस करायचं आहे. त्यानंतर हा कंपनी क्रिएशनचा फॉर्म ओपन होतो. त्यामध्ये पहिल्यांदा कंपनी डेटा पाथ म्हणजेच आपली कंपनी जी ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे ती कम्प्युटरमध्ये लोकल डिस्कवर कुठे सेव्ह होणार आहे त्याचा हा पाथ असतो. जसं की सी लोकल डिस्क सी युजर पब्लिक टॅली प्राईम मध्ये टॅली डाटा नावाचा फोल्डर आहे. इथं काय होणार आहे तर आपली टॅलीची जी सगळी इन्फॉर्मेशन असेल, जे सगळं आपलं वर्क असेल ते आपल्या इथं सेव्ह होणार आहे. त्यानंतर विचारतात कंपनीचं नाव, जसं मी इथं टाकतो SS एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर मेलिंग नेम, जर एखाद्या कंपनीला डबल नाव असेल तर ते आपण इथं टाकू शकतो. हे बाय डिफॉल्ट आहे असं ठेवायचं आहे. त्यानंतर कंपनीचा ऍड्रेस, ऍड पोस्ट कोडोली, सातारा. आता इथं बाय डिफॉल्ट बघा कंट्री इथं इंडिया सिलेक्ट झालेली आहे, त्यामुळे इंडियातल्या सगळ्या स्टेट इथं डिस्प्ले होत आहेत. इथं मला जी हवी ती स्टेट सिलेक्ट करून घेऊ शकतो, किंवा मला एखादा देश कंट्री चेंज करायची असेल तर इथं ऑप्शन आहे बघा चेंज कंट्री. इथून मी कंट्री चेंज पण करू शकतो. किंवा मला एखादी नवीन स्टेट घ्यायची असेल की जी याच्यामध्ये नाहीये तर आपण इथं न्यू स्टेटवर क्लिक करून ती घेऊ शकतो. पण आता आपण घेऊया आपली स्टेट महाराष्ट्र. मी काय करणार तर कीबोर्डने यम प्रेस करणार. कीबोर्डने यम प्रेस केलं की ते यम वाल्या ज्या कंट्रीज आहेत, स्टेट आहेत, त्या काय होतं हायलाइट होतात. जसं की इथं हायलाइट झाली बघा मध्य प्रदेश, महाराष्ट्र. इथं कीबोर्डच्या ॲरो कीनं किंवा माऊसनं महाराष्ट्रावर क्लिक करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं. त्यानंतर पिनकोड, तुम्ही तुमच्या कंपनीचा पिनकोड टाकू शकता, जसं मी हा टाकला आहे. त्यानंतर टेलिफोन नंबर कंपनीचा टाकायचा आहे. जशी इन्फॉर्मेशन विचारली तशी सेम भरून घ्यायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, हा मी फेक मोबाईल नंबर टाकत आहे. जसं की तुम्ही कंपनी तयार करताना तुमचा कंपनीचा मोबाईल नंबर असेल किंवा टेलिफोन नंबर असेल जो असेल तो टाकू शकता. त्यानंतर कंपनीचे फॅक्स नंबर असेल तर तो तुम्ही इथं टाकायचा आहे. त्यानंतर कंपनीचा ईमेल आयडी टाकायचा आहे. जर आता तुम्ही कंपनी क्रिएट करताना तुम्हाला कंपनीचा ईमेल आयडी माहित नसेल तर सिम्पली कंपनीचं नाव, त्यानंतर @gmail.com टाकायचं आहे. त्यानंतर कंपनीची वेबसाईट टाकताना पण सेम, जर वेबसाईट माहित नसेल तर तुम्ही www डॉट कंपनीचं नाव .com अशी टाकायची आहे. आणि हा सगळा डाटा भरत आल्यानंतर इथं बेस करन्सी सिम्बॉल हे रुपीचं चिन्ह दाखवत आहे. म्हणजेच आपल्या कंपनीमध्ये जे सगळे ट्रान्झॅक्शन होतील, व्यवहार होतील ते रुपीज या करन्सीमध्ये होणार आहेत, इंडियन रुपीज. त्यानंतर फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम, आपण पाहिलं होतं डेफिनेशन मध्ये फायनान्शियल इयर कधी चालू होतं कधी संपतं ते.
तर आता आपल्याला इथं ही जी कंपनी तयार करतो या कंपनीचं फायनान्स इयर कधीपासून चालू होणार आहे ते विचारत आहे. आता आपले 2020 मध्ये आपण कंपनी बनवतोय म्हणून 1 एप्रिल हे बाय डिफॉल्ट इथं आलेलं आहे. हे आयस ठेवायचं, एंटर बटन प्रेस करायचं. त्यानंतर बुक्स बिगिनिंग फ्रॉम इथं सुद्धा हे आहे असं ठेवायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं. बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे आपण आपल्या कंपनीचं बुक्स किंवा रेकॉर्ड्स असतील ती केव्हापासून चालू करणार आहे. जशी आपली कंपनी 1 एप्रिलला फायनान्स इयर चालू होईल तेव्हापासून आपल्याला आपल्या कंपनीचे बुक सगळे चालू करावे लागतील. त्यामुळे या दोन्ही तारखा काय असतात सेम असतात. तर आपण बाय डिफॉल्ट रुपीज ठेवूया. एंटर बटन प्रेस केल्यानंतर इथं ऍक्सेप्ट नावाचा एक ऑप्शन येतो. ऍक्सेप्ट वर यस म्हणजेच वाय कीबोर्डवरचं प्रेस केलं तर तुमची कंपनी ऍक्सेप्ट होणार किंवा एंटर बटन प्रेस केलं तरी ऍक्सेप्ट होणार. एंटर बटन प्रेस करायचं. कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली माझी कंपनी आता क्रिएटेड सक्सेसफुल झालेली आहे. पण आता त्यानंतर तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला कोणकोणते ऍक्टिव्हेशन पाहिजेत म्हणजे कोणकोणते ऑप्शन पाहिजेत ते इथे विचारत आहे. आता इथं फक्त आपण बेसिक ऑप्शन एनेबल करायचे आहेत, बाकी सगळे डिसेबल करून ठेवायचे आहेत. कारण की जसं आपण पुढे पुढे लेसन शिकत जाऊ तसं आपल्याला ह्या ऍप्लिकेशन मध्ये जे ऍक्टिव्हेशन आहेत ते एनेबल करून ते फंक्शन शिकायचे आहेत. इथं शो मोर फीचर्स वर क्लिक केलं आणि यस केलं तिथं अजून ऑप्शन येतात बघा. तुमचे या कंपनी असणारे सगळे ऑप्शन इथे येतात. इथं आता आपण नोट्स ठेवूया, आपल्याला काही याची गरज नाहीये. त्यानंतर मेंटेन अकाउंट्स हे यस ठेवायचं आहे. मेंटेन अकाउंट म्हणजे आपण जे अकाउंटिंग करणार आहे ते सगळं याच्यामध्ये मेंटेन होणार आहे. इनेबल बिल वाईज एंट्री हे नो ठेवायचं आहे. त्यानंतर खाली जे ऑप्शन येतील ते सगळे नो ठेवायचे आहेत. इथं फक्त मी मेंटेन अकाउंट्स यस ठेवणार आहे. जसं आपण पुढे जाऊ तसं आपण ते जे ऍक्टिव्हेशन मधून ऑप्शन आहे ते वाढवणार आहे. आता हा कंपनीचा फर्स्ट लुक बघा कंपनी क्रिएशन नंतरचा असा दिसतो. या सॉफ्टवेअरचे 2 भाग पडतात. हा जो इथून एवढा दिसतोय हा एक भाग आणि हा इकडचा आहे तो दुसरा भाग. यामध्ये कंपनीची इन्फॉर्मेशन येते जसे करंट पिरियड काय आहे, करंट डेट म्हणजेच काय की लास्ट डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, तुमचं ट्रान्झॅक्शन लास्ट डेट कितीचं आहे तर आता आपण कंपनी क्रिएट केली 1 एप्रिलला त्यामुळे ती 1 एप्रिल इथं करंट डेट दाखवते. त्यानंतर नेम ऑफ कंपनी, तुमच्या कंपनी ओपन असेल त्या कंपनीचं नाव, डेट ऑफ लास्ट एंट्री केली असेल तर इथे दाखवतं. ही जी आहे कंपनीची इन्फॉर्मेशन आहे. इकडं जे येतो या साईडला ही गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन आहे. यामध्ये सगळे मेनू बार येतात जसे कंपनी क्रिएट करणे, अल्टर करणे असेल किंवा बंद करणे असेल, बॅलन्स शीट ओपन करणे हे सगळे जे मेनू आहेत ते या साईडला येतात. सेम जसे इथं टॉप मेनू मध्ये बटन्स आहेत तसं या साईडला पण जो मेनू बार आहे त्यामध्ये पण याला बटन बार म्हणतात. हा जो मेनू बार आहे याला काय म्हणायचं बटन बार, याला टॉप मेनू. या बटन बार मध्ये सुद्धा कंपनीचे ऑप्शन दिले आहेत. इथं बघा जे ऑप्शन आपल्याला युज करायचे तेवढेच ऑप्शन इथं इनेबल होतात. जसं या स्क्रीनच्या रिलेटेड जे ऑप्शन असतील ते इथं ओपन होतात. जे या स्क्रीनच्या रिलेटेड ऑप्शन नाहीयेत ते इथं डिस्प्ले होत नाहीत. जुन्या सॉफ्टवेअर मध्ये ते सर्व ऑप्शन इथं काय व्हायचे डिस्प्ले व्हायचे. त्यानंतर आता आपल्याला अजून एक कंपनी क्रिएट करायची आहे. तर कंपनी क्रिएशनच्या स्टेप्स आपण बघूया. ज्यावेळेस पहिली कंपनी क्रिएट करतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट कंपनी क्रिएटची स्क्रीन येते. पण ज्यावेळेस मी एक कंपनी क्रिएट करतो त्यानंतर मला पुन्हा कंपनी क्रिएट करायची असेल तर कंपनी क्रिएटच्या स्टेप्स दिलेत बघा इथं त्या फॉलो करायच्या आहेत. कंपनी क्रिएशन नवीन कंपनी तयार करण्यासाठी पहिला आहे टॉप मेनू. टॉप मेनू हा जो दिसतोय तो टॉप मेनू. टॉप मेनू मध्ये कंपनी नावाचं बटन इथं दिसतंय बघा तुम्हाला. अल्ट प्लस के किंवा कंपनी नावाचं बटन ह्याच्यावर क्लिक केलं तरी चालतं किंवा मी कीबोर्डनं जर अल्ट प्लस के प्रेस केलं बघा मी कीबोर्डनं अल्ट प्लस के प्रेस करतो हे कंपनी क्रिएशनचं मेनू जो बार आहे तो ओपन झाला आहे. त्यानंतर क्रिएट मध्ये हा पहिलाच ऑप्शन आहे. याच्यावर एंटर बटन प्रेस करायचं किंवा क्लिक करायचं. पुन्हा हा कंपनी क्रिएशनचा माझा फॉर्म आला आहे. मी आता अजून एक कंपनी तयार करतो जसं की टेस्ट कंपनी सातारा महाराष्ट्र. मी आता सगळं भरत नाहीये, फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढंच इन्फॉर्मेशन टाकून कंपनी तयार करतो. इथे ऍक्टिव्हेशन मध्ये पण सेम अकाउंटिंग इनेबल, बाकी सगळं डिसेबल. इथं बघा आता माझ्या 2 कंपनी क्रिएट झाल्या आहेत. यातील ही जी ब्लॅक वाली आहे ही आता ऍक्टिव्ह कंपनी आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय तर माझं जे वर्किंग आहे ते या कंपनीमध्ये तयार आहे. तुम्हाला अशा असाइनमेंट मध्ये 10 कंपनी तयार करायच्या आहेत. यामध्ये काही शंका असेल
कंपनी क्रिएट करता तर कमेंटमध्ये विचारू शकता. आता आपल्याला बघायचं आहे ते बाकीचे कंपनीचे ऑप्शन. यामध्ये पहिला बघितला आपण क्रिएट कंपनी म्हणजे नवीन कंपनी तयार करणे. दुसरा आहे शट कंपनी. शट कंपनीचा शॉर्टकट कीज आहे Ctrl+F3. त्यामध्ये आपण जर कीबोर्डनं Ctrl+F3 प्रेस केलं तर डायरेक्ट शट कंपनीचे ऑप्शन येतो. शट कंपनी म्हणजे ओपन असलेली कंपनी बंद करणे, डिलीट करणे नव्हे, फक्त बंद करणे, डिलीट करणे नाही. जे आता माझ्याकडे 2 कंपनी ओपन आहेत, यातली मला एखादी कंपनी शट करायची असेल म्हणजेच बंद करायची असेल तर मी काय वापरणार, शट कंपनी हा ऑप्शन. काय याचे स्टेप्स, टॉप मेनू कंपनी शट कंपनी. इथं हा टॉप मेनू आहे बघा, यामध्ये कंपनी ऑप्शन, इथं शट कंपनी जसं शॉर्टकट कीज पुढे डिस्प्ले होतात बघा, चेंजची F3, सिलेक्टची Alt+F3, शट कंपनीची Ctrl+F3. इथं शट वर क्लिक करायचं आहे. शट वर क्लिक केलं की कंपनीची इथं ज्या कंपन्या ओपन असतील, इथं कंपनी ज्या ओपन केल्या असतील त्याची इथं लिस्ट डिस्प्ले होते. त्यातील ते विचारतं की यातली कोणती कंपनी तुम्हाला शट करायची आहे. तर इथं मी SS एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड सिलेक्ट करतो आणि एंटर बटन प्रेस करतो. आता ही माझी इथून कंपनी बघा शट झालेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल आता एकच टेस्ट कंपनी नावाची एकच कंपनी काय अवेलेबल आहे किंवा ओपन आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल शट कंपनी म्हणजे ओपन असलेली कंपनी बंद करणे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सिलेक्ट कंपनी. सिलेक्ट कंपनी म्हणजे काय, बंद असलेली कंपनी ओपन करणे. जसं की आपण आता एखादी कंपनी चालू ओपन केली, दुसऱ्या दिवशी मी कॉम्प्युटर बंद करताना त्या सर्व कंपनी बाय डिफॉल्ट बंद होतात. नंतर मी ज्यावेळेस कम्प्युटर ओपन करेन त्यावेळेस मला कालची कंपनी किंवा आधीची जी कंपनी असेल ती पुन्हा मला ओपन करायची असेल तर त्याला काय वापरायचं, सिलेक्ट कंपनी. त्याचा शॉर्टकट कीज आहेत Alt+F3. जसं की आता इथं मला सिलेक्ट कंपनीसाठी जे फॉलो टेप्स दिलेत ते असे आहेत, टॉप मेनू कंपनी सिलेक्ट कंपनी. इथं बघा टॉप मेनूला यायचं, कंपनीला यायचं, सिलेक्ट वर क्लिक करायचं. सिलेक्ट वर क्लिक केलं की जेवढ्या कंपनी मी तयार केल्या असतील, ज्या बंद असतील किंवा तयार केलेल्या असतील सगळ्यांची लिस्ट डिस्प्ले होते. आता मी 2 कंपनी तयार केल्या तर 2 दाखवते. यातील मला जी कंपनी पुन्हा ओपन करायची आहे म्हणजे सिलेक्ट करायची आहे ती कंपनी इथून क्लिक करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं. जर इथं कंपनीची खूप मोठी लिस्ट असेल, 100-200 कंपनी असतील तर तुम्ही इथं नाव टाईप करू शकता सर्च मेनू मध्ये. जर नाव टाईप केलं की ज्या नावाची कंपनी फक्त इथं काय होणार, डिस्प्ले होणार आहे. एंटर बटन प्रेस करायचं. बघा इथं आता माझी कंपनी ओपन झाली आहे. सिलेक्ट कंपनी करून मी काय केली, माझी कंपनी पुन्हा ओपन केली आहे. त्यानंतर येतं अल्टर कंपनी. अल्टर कंपनी म्हणजे काय, जी आपण कंपनी क्रिएशन करताना कंपनीचं नाव असेल किंवा इतर इन्फॉर्मेशन असेल ती काय जी यूज केली आहे ती तुम्ही इथून चेंज करू शकता. त्या चेंज करायच्या स्टेप सेम आहेत, इथं फक्त अल्टर करायचं आहे. जसं की आता बघू, आपण करून बघूया. टॉप मेनू कंपनी, इथं 2 नंबरला ऑप्शन आहे बघा अल्टर. अल्टर क्लिक केल्यानंतर ते विचारतं इथं कोणती कंपनी मला अल्टर करायची आहे. तर इथं मी बघा टेस्ट कंपनी जी आहे ह्याचं मला नाव बदलून, टेस्ट कंपनीचं नाव बदलून काय करायचे आहे, राम कंपनी असं करायचे आहे. म्हणून मी इथं एंटर बटन प्रेस करून ती सिलेक्ट करतो. इथं कंपनी क्रिएशनचा पुन्हा फॉर्म ओपन झाला आहे बघा. इथं नाव टाकतो राम कंपनी, बाकी आहे असं ऍक्सेप्ट करतो. इथं तुम्ही बघू शकता आता कंपनीचं नाव चेंज झालेलं आहे. टेक्स्ट कंपनीच्या ऐवजी काय आलेलं आहे, राम कंपनी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं डिलीट कंपनी. डिलीट म्हणजे कायमची टॅली सॉफ्टवेअर मधून ती डिलीट करून टाकणे की जे पुन्हा आपल्याला मिळत नाही. त्यासाठी पण सेम ऑप्शन आहेत. इथं अल्टर मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर Alt+D यूज करायचं आहे. सेम टॉप मेनू कंपनी, इथं अल्टर मध्ये जायचं आहे डिलीट साठी. पण मला आता इथं काय करायची आहे, राम कंपनी डिलीट करायची आहे. मग ती सिलेक्ट करणार मी, एंटर बटन प्रेस करणार. हा कंपनीचा क्रिएशनचा फॉर्म आल्यानंतर कीबोर्डने Alt+D प्रेस करायचं आहे. Alt+D. Alt+D प्रेस केलं की असं विचारत तुम्हाला ही कंपनी डिलीट करू का. इथं एंटर बटन प्रेस करायचं किंवा येस वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा विचारतं ते आर यू शुअर, यस. इथं बघा आता तुम्ही बघू शकता इथं कंपनी डिलीट झाली आहे. जर तुम्ही पुन्हा इथं सिलेक्ट कंपनीमध्ये आला कंपनी ओपन करायला तर तुम्हाला इथं ती दिसणार नाहीये. दिसतंय का, नाही दिसत आहे का, तर ती कंपनी आपण डिलीट केली. त्यानंतर चेंज कंपनी. चेंज कंपनीचा उपयोग काय होतो, तर इथं एकापेक्षा जास्त कंपनी ओपन असतील. जसं की समजा आता मी इथं अजून एक कंपनी केली, श्याम कंपनी.
महाराष्ट्र इथं नो करायचं. आता बघा इथं दोन कंपनी आहेत. इथं जी ब्लॅक वाली आहे, डार्क ब्लॅक वाली, ही माझी ऍक्टिव्ह कंपनी आहे. म्हणजेच माझं आता याच्यामध्ये काम चालू आहे. मला ही कंपनी ऍक्टिव्ह कंपनी चेंज करायची आहे. मला याच्याऐवजी काय हवे, एस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी हवी. तर यासाठी मी काय करणार, चेंज कंपनीचा ऑप्शन यूज करणार. जसं की कंपनी चेंज, इथं बघा कंपनीची लिस्ट येईल. तुम्हाला कोणती कंपनी आता पाहिजे चेंज करून, जी कामासाठी सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करायची, एंटर बटन प्रेस करायचं. बघा इथं श्याम कंपनीच्या ऐवजी काय आलं, तर माझं एस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इथं वर आली आहे डार्क ब्लॅक मध्ये, म्हणजे ती आता ऍक्टिव्ह झालेली आहे. अशा प्रकारे आपण कंपनी चेंज पण करू शकतो. हे जे ऑप्शन आहेत कंपनी क्रिएट करणे, अल्टर करणे, ते इथं पण येतात बघा. तुम्ही इथं क्लिक केलं तिथं कंपनी, सिलेक्ट कंपनी आणि सेट कंपनी हे तीन ऑप्शन इथं येऊ शकतात. प्लस आता आपण जर शॉर्टकट यूज करायचं म्हटलं तर खाली तुम्हाला असाइनमेंट आपण नंतर बघूया. शॉर्टकट दिली बघा, F3 चेंज कंपनी. मी कीबोर्डवरून F3 बटन प्रेस केलं, बघा ऑप्शन आला का हा. त्यानंतर अल्टर साठी अल्ट प्लस F3 न काय होतं, सिलेक्ट कंपनी. सेम अल्ट प्लस F3 केलं, सिलेक्ट कंपनीची स्क्रीन आली. हे तुम्ही सगळं शॉर्टकट यूज करून बघायचे आहेत. पहिला F3 चेंज कंपनी, अल्ट प्लस F3 सिलेक्ट कंपनी, एंटर. एंटरनं काय होतं, ऍक्सेप्ट ऑर गो टू नेक्स्ट. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपल्याला नेक्स्ट करायचं असेल, ज्यावेळेस आपण कंपनी क्रिएशनचा फॉर्म भरतो त्यावेळेस आपण एंटर बटन प्रेस करत असतो. ते इथं दिलेलं आहे शॉर्टकट. एस्केपने कॅन्सल किंवा एक्झिट होतं. आपला कंपनी क्रिएशन करत असताना किंवा कुठलीही गोष्ट करत असताना कॅन्सल करायचं असेल किंवा त्यातून बाहेर पडायचं असेल ते एस्केप बटन यूज करायचं आहे. त्यानंतर कंट्रोल प्लस ए न काय होतं, ऍक्सेप्ट ऑल इजिटीज. जसं मी कंपनी क्रिएशनचा फॉर्म घेतला हा भरायला, क्रेडिट घेतला, इथं फक्त मी नाव टाकलं टेस्ट म्हणून आणि मला बाकी सगळं आहे असं ऍक्सेप्ट करायचं असेल तर मी कंट्रोल प्लस ए करणार. त्यानं काय होतं, तीच कंपनी क्रिएशन स्क्रीन ऑटोमॅटिक आहे अशी ऍक्सेप्ट झाली. इथं बघा कंपनी आली का टेस्ट नावाची, फक्त मी काय केलं कंट्रोल प्लस ए न आहे असं ऍक्सेप्ट केलं. अल्ट प्लस डी न डिलीट होतं, कंट्रोल प्लस सी न कॉपी होतं. कॉपी केलं आपल्याला पेस्ट करायचं असेल तर कंट्रोल प्लस अल्ट प्लस व्ही न ते पेस्ट होतं. त्यानंतर आपण असाइनमेंट बघणार आहोत. तुम्ही ही असाइनमेंट कंपल्सरी करायची आहे. जसं की क्रिएट 10 न्यू कंपनी, 10 कंपनी नवीन तयार करायच्या आहेत, त्यांना वेगवेगळी नावं द्यायची आहेत, त्यातील आतील सगळा डाटा फिलअप करायचा आहे. त्यातील 2 कंपनी शट करायच्या आहेत. शट केलेल्या 2 कंपनीमधील पुन्हा एक कंपनी ओपन करायची आहे. त्या ओपन केलेल्या एक कंपनीचं नाव चेंज करायचं आहे आणि ती पुन्हा डिलीट करून टाकायची आहे. ही तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे. ही असाइनमेंट कंपल्सरी करायची आहे. हा व्हिडिओ जरा खूप मोठा आणि लांब झालेला आहे, पण हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे व्हिडिओ पुन्हा स्किप न करता व्यवस्थित बघा. थँक्यू, धन्यवाद. या व्हिडिओबद्दल किंवा टॅली प्राईम कोर्स बद्दल तुम्हाला काही शंका असेल, अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचं उत्तर मी नक्की देईन. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.